पण त्यासाठी जबाबदारीचं भान राखून निष्ठेनं एखादं कार्य व्हावं लागतं आणि समाजाचा विश्वास जिंकावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विश्वास जिंकलाय रयतेचा. ह्या विश्वासाच्या सामर्थ्यावरती ह्या स्वराज्याचा घाट आणि थाट मांडलाय. 450 वर्षापूर्वी हा स्वराज्याचा घाट मांडलाय आणि त्यातून आपल्याला प्रेरणा घेऊन पुढे कार्य करायचंय म्हणून पुन्हा पुन्हा या विचारांचं चिंतन आपण करतो आहोत. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा हा सगळा घाट उभा केलाय. तरणे बांड अनेक असंख्य मावळे शिवरायांच्या सोबत आहेत. आज इथं बसलेली अनेक पोरं आहेत ज्यांचं वय 16 वर्ष आहे. मला सांगा 16 वर्षाचा पोरगा म्हणजे कितवीचा पोरगा? कितवीचा? 10वीचा मुलगा, बरोबर आहे की नाही? बघा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज जे 10वीचे मुलं आहेत त्यांच्या वया एवढे असताना त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण लिहिला. वयाच्या 20व्या वर्षी तुकोबांनी गाथा लिहायला सुरुवात केली. तुम्ही जर बघितली सगळ्या महापुरुषांची यादी, तारुण्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो. आज आमची 14, 15, 16 वर्ष वयाची पोरं काय करतायत? काय करतायत 9वी 10वीची पोरं? 9वी 10वीची पोरं काय करतायत तुम्हाला जर बघायचं असेल तर एकदा माध्यमिक शाळेच्या बाथरूमच्या भिंती जाऊन वाचा, मग कळेल 9वी 10वीची पोरं कुठं चालली. बरं, कॉलेजला जाणारी फार सुधारलीत का? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आयुष्याचा सट्टा लावणारी पोरं जवानीच्या नादात कुणाच्या तरी मागे धावतायत. ते परवा 14 फेब्रुवारीला झालं बघा. कोणता डे होता? कोणता डे? कोणता? कुणीतरी सांगते, मोठ्याने सांगा जरा. 14 तारखेला. ते खूप खाली मान घालून हसतायत. वा वा वा, उभं राहून सांगताय, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. व्हॅलेंटाईन डे 14 तारखेला कोणता डे साजरा करतात? आता फेब्रुवारीच्या महिन्यात साहेब ते पहिल्याच आठवड्यात डे साजरे करण्याची पद्धत आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली. रोज डे, बरं आता आईचा पण डे साजरा करतात, मदर डे, फादर डे, रोज गुलाब डे, अजून कोणता चॉकलेट डे, आणि 14 तारखेला तो व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. आता माझा काही विरोध नाही व्हॅलेंटाईन डेला, म्हणजे आपल्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कोणी कोणता डे साजरा करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तुम्ही जर 14 तारखेला बारकाईने बघितलं मावळ्यानो, तर ज्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात गडकोट किल्ल्यावर इतिहास निर्माण झाला, त्या गडकोट किल्ल्यावर 14 फेब्रुवारीला महाराष्ट्रातली अर्धी तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करायला जातात. बरं, 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे साजरा करायला गडावर जाणारी पोरं काय रिकाम्या खिशाने जातात का? जाताना खिशामध्ये एक एक चुन्याची डबी घेऊन जातात. कशासाठी? तंबाखूला लावण्यासाठी? कशासाठी घेऊन जातात? गडावर जातात ज्या गडकोट किल्ल्यावर राजांनी कुठं स्वतःचं नाव लिहिलं नाही. 14 फेब्रुवारीला गडावर चुन्याची डबी घेऊन जातात. ज्या गडावर कुठल्याच मावळ्याने स्वतःचं नाव लिहिलं नाही त्या गडावर जाऊन हे स्वतःचं नाव लिहितात, जसं काय गड ह्यांच्या बापाचा आहे. बरं, स्वतःचं नाव लिहून थांबतात का? आणखी शेजारी कोणाचं तरी नाव लिहितात. बरं, एवढंच करून थांबतात का? पुन्हा कसलं तरी ते एक चिन्ह काढतात. त्या चिन्हातून असा एक बाण खाली सोडतात, दगड फुटायची वेळ. मला एक कळत नाही की 14 फेब्रुवारीला गडावर जाऊन असं विकृत काम करण्यापेक्षा 2-4 दिवस थांबला असता आणि 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी गडावर जाऊन महाराजांना मानाचा मुजरा केला तर ह्याला काय कोणी गडाच्या कड्यावर खाली ढकलून देणार आहे का? दिशाहीन झालेली तरुणाई आणि अस्वस्थ झालेलं महाराष्ट्राचं समाज मन, आपल्याला सामाजिक स्वास्थ्य निर्माण करायचं असेल महाराष्ट्रात आणि तरुणाईला गतिमान करायचं असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी राजांचा आणि शिवाजी राजांच्या मावळ्याचा इतिहास कान उघडे ठेवूनच ऐकावा लागेल. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. या महाराष्ट्राच्या मातीत तुमच्या माझ्या पूर्वजांनी जर इतिहास घडवला असेल तर त्या इतिहासाचं पुन्हा पुन्हा स्मरण करण्याची, त्या इतिहासाचं पुन्हा पुन्हा पुनर्मांडणी करण्याची आणि त्या इतिहासाचं पुन्हा पुन्हा अनुकरण आणि आचरण करण्याची जबाबदारी तुमची माझी आपल्या प्रत्येकाची आहे. आणि खडकत करते निष्ठेने करतायत, ह्याबद्दल सगळ्यांचं टाळ्या वाजून अभिनंदन करायचं.